नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भुवनेश्वरीने आता लॉन्ड्रीवाल्याला म्हणजे अक्षर आणि अधिपती ज्यांच्या खोलीमध्ये राहतात त्या काकांना बोलवून घेतलेलं आहे. चंची त्यांना घेऊन घरी गेलेली आहे आणि मग भुवनेश्वरी विचारते की तुम्ही जे तुमच्याकडे जोडपं राहते त्यांच्याकडनं भाडं किती घेता? ते म्हणतात नाही मॅडम, कसं आहे ते गरीब आहेत आणि मला चांगले वाटले त्यामुळे मी त्यांच्याकडून भाडं घेत नाही आहे आणि 10 दिवसासाठी तर राहणार आहेत. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की आता एक काम करायचं, त्यांच्याकडनं भाडं घ्यायचं आणि तेही 10,000 रुपये घ्यायचं. तेव्हा त्या लॉन्ड्रीवाल्या काकांना खरं तर टेन्शन येतं की 10,000 रुपये भाडं मागायचं, पण आता सरकारांचा आदेश आहे, तो जर आपण पाळला नाही तर सरकार आपली वाट लावतील. त्यामुळं भुवनेश्वरीने दिलेला आदेश पाळण्याशिवाय काहीच ऑप्शन राहत नाही. इकडं ते अधिपतीच्या रूमकडे येतात आणि अक्षरा अधिपतीला म्हणतात की जरा बोलायचं होतं. बिचारे अक्षरा अधिपती म्हणतात बोला ना, काय झालं? तेव्हा ते काकांना अधिपती म्हणतो सांगा, कोणतं बी काम असलं तर सांगा, करायला तयार आहे मी करू लागतो तुम्हाला मदत. तेव्हा ते म्हणतात की जरा भाड्याचं बोलायचं होतं आणि अक्षरा अधिपतीला टेन्शन येतं.